सीबीएसईच्या अध्यक्षपदी IAS अधिकारी प्रशांत लोखंडे यांची नियुक्ती। सध्या गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव असलेल्या लोखंडे यांच्याकडे आता सीबीएसईचा पदभार। काही वेळापूर्वी सीबीएसई अध्यक्ष राहुल सिंग यांची बदली। सिन्नर जमीन फसवणूक प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा खरातला न्यायालयीन कोठडी 3 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानं सिन्नर पोलिसांनी आज खरातला न्यायालयात केलं होतं हजर। आर्थिक व्यवहार आणि बनावट कागदपत्रांच्या तपासाची माहिती देत दोन्ही बाजू ऐकून न्यायालयाचा आदेश। गोपाळगड वादानंतर प्रशासन अधिक सतर्क। रत्नागिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी गडाला भेट देत स्वच्छता मोहीम। छत्रपती शिवरायांच्या वारशात जतनाचा संदेश। इम्तियाज मणियार यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींमध्ये उसळलेली संतापाची लाट। छत्रपती संभाजीनगरात हत्या करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड। सोशल मीडियावरील डॉन रील बनवणाऱ्या तरुणांनी 2 दिवसांपूर्वी रामलीला मैदानात युवकाची चाकूने केली होती हत्या। सिडको पोलिसांनी आरोपींना अटक करून धिंड काढली। कल्याण पूर्वेतील कोळशेवाडीमध्ये आईस्क्रीमच्या कोनमध्ये आढळला किडा। लहान मुलाला आईस्क्रीम लांबलचक किडा दिसल्यानं दुकानाबाहेर तणाव। अन्न औषध प्रशासनाने आईस्क्रीमचे नमुने घेतले ताब्यात। चौकशी सुरू। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। हातभट्टीवर छापा। 3 जण ताब्यात। 1825 लिटर रसायन आणि 50 लिटर दारूसह 75,000चा मुद्देमाल जप्त। शहरातून 3,000 बनावट देशी दारूच्या बाटल्याही जप्त। बीडच्या परळीमध्ये 26 किलो गांजासह 8.25 लाखांचा मुद्देमाल जप्त। एका आरोपीला अटक। बीड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। रामनगर भागात एका घरावर छापा टाकत कारवाई। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात वादळी पावसामुळे मोठं नुकसान। सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे पिकं आडवी। पत्रेही उडाले। झाड पडून वृद्धाचा मृत्यू। शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी। नाशिकच्या तपोवन परिसरात सिलेंडरचा स्फोट। ट्रकला आग। जेवण बनवत असताना ट्रकला आग लागल्याची प्राथमिक माहिती। घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। ट्रकचं मात्र नुकसान।